शहरातील नागरिकांना आता पाणी सोडण्यास शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय आणि या विरोधानंतरही काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलंय। स्थानिक नागरिकांनी आता विरोध असताना पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काश्यपी धरण परिसरातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये कमालीच्या पाणी साठ्यामध्ये घट झालेली आहे। धरणांनी तळ गाठलाय। जवळपास लहान मोठे 24 धरण नाशिक जिल्ह्यामध्ये असताना जवळपास 7% इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे आणि या दरम्यान नाशिककरांवर पाण्याची टांगती तलवार कायम असतानाच गंगापूर धरणातनं जे नाशिककरांना पाणी दिले जातं त्यामध्ये जवळपास 20 ते 22 दिवस इतकाच पाणी साठा पुरेल अशा स्वरूपाची स्थिती असताना काश्यपी धरणामध्ये जे पाणी आहे ते गंगापूर धरणात सोडण्यात यावं यासाठीचं जे नियोजन असतं ते पूर्ण झालेलं असताना देखील स्थानिक ग्रामस्थांनी या सगळ्या दरम्यान पाणी सोडू नये अशा स्वरूपाची मागणी केलेली होती, विरोध दर्शवला होता। मात्र जलसंपदा विभागाकडनं या सगळ्या दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये अखेर गंगापूर धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। स्थानिकांचा विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर बघता जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान नेमका काय तोडगा निघतो, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून शेतीच्या पाण्यासाठी असेल पिण्याच्या पाण्यासाठी असेल त्याबाबतची मागणी केली जाते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आता स्थानिकांचा विरोध असला तरी दुसऱ्या बाजूला गंगापूर धरणासाठी काश्यपी धरणातनं पाणी सोडण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।